Hello student, I am Dr. A.S. Kandhare, HOD, Botany Department, KMC College Kopori. The title of this presentation is Mitochondria. Mitochondria हे तुम्हाला माहितीच आहे की मायटोकॉन्ड्रिया काय आहे. मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक सेल ऑर्गेनेल आहे जो प्लांट आणि ॲनिमलच्या सेलमध्ये तुम्हाला आढळेल. मायटोकॉन्ड्रिया इज अन इम्पॉर्टंट सेल ऑर्गेनेल. ह्याला कॉमनली एक नाव आहे, त्याला काय म्हणतात थोडासा विचार करा आणि नंतर मग ठरवा की ह्याला आणखी एक नाव आहे. कॉमन नेम इज देअर. So this is mitochondria. So we shall discuss something about mitochondria. Let us see its morphology, how the mitochondria is, its location and its number per cell. So let us see morphology of mitochondria. So this is morphology of mitochondria. Mitochondria was first detected by Kodlikar in 1950 and Benda named it mitochondria in 1940. So 1950 मध्ये कोल्लिकरनं ह्याला पहिल्यांदा डिटेक्ट केलं आणि 1940 मध्ये बेंडा नावाच्या वैज्ञानिकाने त्याला मायटोकॉन्ड्रिया असं नाव दिलं. It produces energy for the cell, hence called powerhouse of the cell. जसं मी सुरुवातीला विचारलं की मायटोकॉन्ड्रियाला एका साध्या भाषेमध्ये इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल. वाय इट इज कॉल्ड एज पॉवर हाऊस ऑफ सेल? वाय इट इज कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ सेल? बिकॉज मायटोकॉन्ड्रिया जनरेट्स पॉवर. मायटोकॉन्ड्रिया काय करतो? इट जनरेट्स पॉवर फॉर द सेल. पुन्हा करतं पॉवर निर्माण करतो तर सेल करता. कशी करतो? बाय यूजिंग फूड मटेरियल. एक आहे ना, बाय यूजिंग फूड, अन्न, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत. ऑल दिस थिंग्स आर देअर. विथ द हेल्प ऑफ दिस ऑर्गॅनिक मटेरियल द मायटोकॉन्ड्रिया ऑक्सिडायझेस all this organic material to produce power. Okay, to produce power for the cell. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही पॉवर काय आहे? पॉवर म्हणजे एनर्जी. तर एनर्जी कुठल्या स्वरूपामध्ये आहे? दिस एनर्जी इज इन द फॉर्म ऑफ बायोलॉजिकल एनर्जी अँड दॅट बायोलॉजिकल एनर्जी इज कॉल्ड ATP. So do you know the long form of ATP? याचा लॉंग फॉर्म काय आहे ATPचा? तुम्हाला माहीत असायला पाहिजे की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ATP. हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रयत्न करा शोधायचा की ATP म्हणजे काय. ओके, सो दिस इज द एनर्जी दॅट इज प्रोड्यूस्ड बाय मायटोकॉन्ड्रिया and therefore it is called as powerhouse of cell. त्यानंतर it uses organic food material to produce biological energy ATP. ठीक आहे, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की this mitochondria produces the biological energy that is called ATP. Okay, so ATP is the biological energy. And what is full form of ATP? That is adenosine triphosphate. Okay, so adenosine triphosphate is ATP. तर हे लक्षात ठेवायचं की adenosine triphosphate म्हणजेच ATP and ATP is nothing but the biological energy. Okay, so this you should remember. It is ATP is nothing but a biological energy. जैविक ऊर्जा असं आपल्याला मराठीमध्ये म्हणता येईल. नाउ मायटोकॉन्ड्रिया फाउंड इन eukaryotic cell or aerobic cell.
एरोबिक सेल म्हणजे ज्या सेल्स ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन वापरतात रेस्पिरेशनसाठी, त्याला एरोबिक सेल म्हणतात, आहे नाही. द सेल विच युटिलाइज मॉलिक्युलर ऑक्सिजन, है ना, मॉलिक्युलर ऑक्सिजन विच इज अवेलेबल इन द atmosphere, such cells are called aerobic cells. So maximum eukaryotic cells are aerobic. Prokaryotic cells मध्ये मायटोकॉन्ड्रिया आढळत नाही. So therefore it is dominant in eukaryotic cell, that is aerobic cells. Okay, its shape varies from oval, rod shaped, club shaped, filamentous or रॅकेट शेप. रॅकेट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, बॅडमिंटनची अशी ती रॅकेट असते बघा, रॅकेट. बॅडमिंटन तुम्ही खेळला असाल ना, रॅकेट अशा पद्धतीची ती रॅकेट. तर अशा पण आकाराचा, म्हणजे हा खालचा भाग सोडून द्या, हा भाग, पण ह्या आकाराचं सुद्धा मायटोकॉन्ड्रिया असते, दॅट इज कॉल्ड रॅकेट शेप्ड स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मायटोकॉन्ड्रिया हे वेगवेगळ्या आकाराचे असतात, आहे की नाही. ओव्हल म्हणजे अशा पद्धतीनं, किंवा असे रॉड शेप्ड पण असू शकतात. क्लब शेप्ड म्हणजे असे थोडेसे गोलसर. फिलामेंट म्हणजे असे लांबट, ओके, लांबट आकाराचे. आणि रॅकेट म्हणजे अशी साधारण अंडाकृती. तर अशा वेगवेगळ्या आकाराची तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया आढळतील. म्हणजे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की मायटोकॉन्ड्रियाचा शेप जो आहे हा विविध प्रकारचा असू शकतो. इट व्हॅरीज इन शेप. ओके, साईज रेंज बिटवीन 0.5 to 1 मायक्रॉन बाय 5 to 7 मायक्रॉन, आहे की नाही. म्हणजे त्याची जी विड्थ आहे ती 0.5 to 1 मायक्रॉन, आणि त्याची लांबी जी असू शकते 5 ते 7 मायक्रॉन. त्यानंतर फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह सेल हॅज मोर नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया दॅन लेस ॲक्टिव्ह वन. सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग यू मस्ट रिमेंबर. ज्या सेल्स फिजिओलॉजिकली किंवा मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह आहेत, आहे की नाही, फिजिओलॉजिकली ॲक्टिव्ह सेल्स कंटेन मोर नंबर्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया दॅन लेस ॲक्टिव्ह और लेस मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह सेल्स. तर मग ज्या सेल्समध्ये काही ॲक्टिव्हिटी खूप जास्त प्रमाणात होत असेल, ज्या सेल्स खूप कार्य करतात, त्याच्याकडे नॅचरली मायटोकॉन्ड्रियाचे जे नंबर्स आहेत त्यांच्या सेलमध्ये ते जास्त असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या सेल फारशा कार्य करत नाहीत, म्हणजे फॉर एक्झाम्पल काही लोक चालत नाहीत, दुकानामध्ये बसून राहतात, तर त्यांच्या पायाच्या ज्या मसल्स आहेत त्या मसल्समध्ये ॲटोमॅटिकली मायटोकॉन्ड्रियाची संख्या कमी असते. आणि जे लोक सारखी धावपळ करतात, पळत राहतात, त्यांच्या पायाच्या ज्या मसल्स आहेत त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त असते. सो मेटाबॉलिझम इज वन ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्टर टू डिसाईड द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया पर सेल. ओके, त्यानंतर ॲनिमल सेल हॅज मोर नंबर्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया दॅन प्लांट सेल्स, आहे की नाही. प्राण्यांच्या ज्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाचा नंबर प्लांट सेलपेक्षा जास्त आहे. असं का? काय उत्तर असू शकतं तुमच्याकडे? कॅन यू गेस की व्हॉट इज द रिझन वाय ॲनिमल सेल्स कंटेन मोर नंबर्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया दॅन प्लांट सेल्स? अगदी उत्तर अगदी सोपं आहे. काय उत्तर आहे? तर ॲनिमल हे जास्त ॲक्टिव्ह असतात प्लांटपेक्षा. ॲनिमलमध्ये लोकोमोशन पण आहे, आहे की नाही. ॲनिमल हॅज टू मूव फ्रॉम प्लेस टू प्लेस फॉर procuring food, whereas plant can stand at one place. They need not go or move anywhere for their food material. They can synthesize their food material at their own place. So they don't have locomotion. तर प्राण्यांमध्ये काय धावपळ असते म्हणून त्यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त असतात. हे साधं उत्तर आहे. ओके, मायटोकॉन्ड्रिया इज बाउंडेड बाय डबल लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. आता मायटोकॉन्ड्रियाचं जे मॉर्फॉलॉजी आहे
त्याची जी काही रचना आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काय, त्याला 2 वेष्टन आहेत. एक इट हॅज अ डबल मेम्ब्रेन, दॅट इज लिपोप्रोटीन. लिपोप्रोटीन म्हणजे लिपिड प्लस प्रोटीन दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. सो द मेम्ब्रेन इज लिपोप्रोटीनस. आउटर मेम्ब्रेन इज प्लेन, permeable to low molecular weight substances, and inner membrane is folded called cristae. It is semi permeable. तर ह्याला 2 मेम्ब्रेन आहेत. बाहेरचं एक वेष्टन आहे, आतलं एक वेष्टन आहे. 2 वेष्टन आहेत. बाहेरचं वेष्टन हे जे आहे प्लेन आहे आणि आतलं जे वेष्टन आहे त्याच्यामध्ये फोल्ड्स आहेत, घड्या आहेत आणि त्या घड्यांना काय म्हटलेलं आहे, क्रिस्टे. त्याच्यानंतर परमिएबिलिटी आहे. आउटर मेम्ब्रेन इज परमिएबल टू लो मॉलिक्युलर वेट सबस्टन्सेस. काही जे काही बायोकेमिकल्स असतात त्यांना परमिशन आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रवेश करण्याची, म्हणून बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे इट इज परमिएबल मेम्ब्रेन. अँड द इनर मेम्ब्रेन इज फोल्डेड विच इज सेमी परमिएबल. ठीक आहे नाही, इनर जे मेम्ब्रेन आहे इट इज सेमी परमिएबल. ते सिलेक्टिवली परमिएबल आहे, त्याच्यामुळे त्याची परमिएबिलिटी कमी आहे बाहेरच्या मेम्ब्रेनपेक्षा. तर अशा पद्धतीने हे त्याला 2 मेम्ब्रेन्स आहेत. द इनर मेम्ब्रेन हॅज मेनी सेसाईल पार्टिकल्स कॉल्ड F1 पार्टिकल, फर्नांडाइज मोरॉन, F0 F1 कॉम्प्लेक्स और ऑक्झिसोम्स. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. इनर मेम्ब्रेन जे आहे क्रिस्टे, त्या क्रिस्टेवरती काही पार्टिकल्स आहेत छोटे छोटे, आणि ते जे पार्टिकल्स आहेत त्याला वेगवेगळी नावं आहेत. त्याला फर्नांडेज मोरॉन पार्टिकल म्हणता येईल, F0 F1 कॉम्प्लेक्स म्हणता येईल किंवा ऑक्झिसोम म्हणता येईल. तर अशा पद्धतीनं क्रिस्टेच्या वरती काही पार्टिकल्स आहेत, त्याला ही नावं आहेत. इनर मेम्ब्रेन क्रिस्टे एनक्लोज मॅट्रिक्स. तर हे क्रिस्टेच्यामध्ये किंवा जे आतलं जे मेम्ब्रेन आहे त्याच्या आतमध्ये काय, तर त्याच्या आतमध्ये आहे मॅट्रिक्स. ठीक आहे, 2 मेम्ब्रेन, बाहेरचं एक मेम्ब्रेन, आतलं एक मेम्ब्रेन. आतलं मेम्ब्रेन फोल्डेड आहे आणि फोल्डेड मेम्ब्रेनच्या आतमध्ये मॅट्रिक्स आहे. अशी ती रचना आहे. मॅट्रिक्स कंटेन रायबोसोम्स, 2 to 6 स्मॉल सर्क्युलर DNA, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स, पॉलिमर, शुगर्स अँड एन्झाईम्स ऑफ क्रेब्स सायकल. तर मॅट्रिक्समध्ये काय काय आढळतं, रायबोसोम आढळतात, 2 ते 6 स्मॉल सर्क्युलर DNA आढळतात. ओके, सो DNA इज देअर. देन सम सॉल्ट्स, पॉलिमर शुगर्स अँड एन्झाईम्स ऑफ क्रेब्स सायकल. म्हणजे मॅट्रिक्समध्ये हे एवढं सगळा मसाला सापडतो. त्यामध्ये महत्त्वाचं काय, इट हॅज 2 to 6 स्मॉल सर्क्युलर DNA. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये स्वतःचा छोटा छोटा DNA आहे, ज्याप्रमाणे क्लोरोप्लास्टमध्ये असतो. मायटोकॉन्ड्रिया इज सेमी ॲटोनॉमस ऑर्गेनेल. ह्या मायटोकॉन्ड्रियाकडे 2 ते 6 स्मॉल DNA मॉलिक्युल्स आहेत आणि त्यामुळेच मायटोकॉन्ड्रियाला म्हटलेलं आहे ॲटोनॉमस ऑर्गेनेल. ओके, व्हाय इट इज कॉल्ड ॲटोनॉमस ऑर्गेनेल? बिकॉज इट कंटेन्स its own DNA. Though some activities are carried out by nuclear DNA, but some activities are also carried out by mitochondrial DNA. So therefore it is a semi-autonomous cell organelle. हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. आता इथे फिगर दाखवलेली आहे. या ठिकाणी 2 मेम्ब्रेन आहेत, आउटर मेम्ब्रेन आणि हे इनर मेम्ब्रेन. ओके, हे बघा, हे बाहेरचं मेम्ब्रेन आहे आणि दिस इज इनर मेम्ब्रेन. बाहेरचं मेम्ब्रेन प्लेन आहे आणि हे इनर मेम्ब्रेनचे असे फोल्ड्स झालेले आहेत, असे प्रोजेक्शन्स आतल्या साईडला आलेले आहेत. सो दिस इनर फोल्ड्स और दिस फिंगर लाईक प्रोजेक्शन दॅट आर प्रोजेक्टेड टुवर्ड्स इनर साईड is called cristae, singular crista. ओके, त्यानंतर इट हॅज DNA. जसं मी म्हटलं की ह्याच्यामध्ये 2 ते 6
छोटे छोटे DNA आहेत, त्याची सर्क्युलर DNA. सो इट हॅज DNA. आणि त्यानंतर हा मधला सगळा जो भाग आहे, दिस पोर्शन इट्स कॉल्ड मॅट्रिक्स. ठीक आहे. त्यानंतर इंटरमेम्ब्रेन स्पेस पण इथे दाखवलेली आहे, म्हणजे 2 मेम्ब्रेनमधली स्पेस, इंटरमेम्ब्रेन स्पेस. तर अशा पद्धतीनं यू विल सी दॅट देर इज ETC म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन पण असते, ही क्रिस्टेवरती असते फॉर कॅरिंग आउट इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इज देअर. And TCA means tricarboxylic acid cycle that happens within this matrix. So this is the location where TCA cycle or Krebs cycle occur. So this is the arrangement of mitochondria. त्यामुळे ही मायटोकॉन्ड्रियाची जी फिगर आहे ही लक्षात ठेवा. यू कॅन ड्रॉ दिस फिगर इन एक्झामिनेशन. इट इज अ सिम्प्लिफाईड फिगर अँड इट इज वेल लेबल्ड फिगर. त्यानंतर दुसरी फिगर पण ॲडिशनल फिगर मी ह्या ठिकाणी टाकलेली आहे फॉर युअर अंडरस्टँडिंग. अँड यू कॅन ड्रॉ दिस फिगर ऑल्सो ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. यू कॅन ड्रॉ आयदर दॅट फिगर ऑर दिस फिगर्स. ही पण फिगर आहे, ही पण फिगर, दोन्ही फिगरपैकी कुठलीही फिगर तुम्ही एक्झामिनेशनमध्ये काढू शकता. ओके. सो दिस इज अनदर फिगर ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे. पुन्हा या ठिकाणी तेच दाखवलेलं आहे की नाही. आउटर मेम्ब्रेन आहे, इन्नर मेम्ब्रेन इज थ्रोन इन टू फोल्ड्स कॉल्ड क्रिस्टे. ओके, त्याला क्रिस्टे म्हटलेलं आहे, ते इन्नर मेम्ब्रेन. त्यानंतर महत्त्वाचं म्हटलं तर ह्या ठिकाणी इट कंटेन्स DNA मॉलिक्यूल. जे म्हटलं की तुम्हाला DNA मॉलिक्यूल ह्याच्यामध्ये आहे, तर ह्या ठिकाणी हा DNA मॉलिक्यूल दाखवलेला आहे. ओके. So this is DNA, and because of DNA this mitochondria is semi-autonomous body. Then other important feature is that it contains ribosome. Okay, इथे रायबोसोम पण दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये रायबोसोम पण आहेत. ओके. त्यानंतर the important feature is shown here that cristae contains F1 particles. या ठिकाणी तुम्हाला इथे दिसत आहेत की हे F1 पार्टिकल्स आहेत. तिथे काही बारीक बारीक असे स्ट्रक्चर दिसत आहेत. थोडे त्याला जर आपण झूम केलं तर यू आर एबल टू व्हिज्युअलाइज इट प्रॉपरली. हिअर F1 पार्टिकल यू कॅन सी स्मॉल पिन लाईक स्ट्रक्चर्स. ओके. हे बघा, दिस आर द F1 पार्टिकल्स. हे F1 पार्टिकल्स जे आहेत हे क्रिस्टेवरती सिच्युएटेड आहेत. सो दीज आर F1 पार्टिकल्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि हे बाकीचं मॅट्रिक्स इन इनर चेंबर. सो मॅट्रिक्स ऑल्सो देअर. हे सगळं मॅट्रिक्स. ओके. सो दिस इज ऑल्सो ए सिम्प्लिफाईड फिगर फॉर युअर कन्व्हिनियन्स. यू कॅन यूज एनी फिगर फॉर एक्झामिनेशन. ओके. दिस इज अनदर ए 3-dimensional फिगर. यू कॅन सी दिस फिगर ऑल्सो फॉर बेटर अंडरस्टँडिंग. इथं ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं की हे जे आहे हे ऑर्गॅनेल, पुन्हा इथं आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे, इंटर मेम्ब्रेन स्पेस पण दाखवलेली आहे. हे निळ्या रंगाचं मॅट्रिक्स आहे, पाण्यासारखं दिसतं आहे की नाही. हे मॅट्रिक्स आहे आणि हे प्रोजेक्शन्स आहेत, फोल्ड्स, क्रिस्टे. आणि हे हिरव्या रंगाचे DNA. ओके, मायटोकॉन्ड्रियल DNA. सो दिस इज अगेन अनदर फिगर फॉर युअर रेफरन्स. ओके. त्यानंतर महत्त्वाचं जे आहे की मी म्हटलं की F1 पार्टिकल्स आहेत, ऑक्झिसोम्स पण म्हणतात ह्याला. सो देर आर F1 पार्टिकल्स. हे F1 पार्टिकल्स महत्त्वाचा रोल प्ले करतात. सो दीज आर कॉल्ड एज ऑक्झिसोम्स ऑल्सो. इट कन्सिस्ट ऑफ F1 अँड F0 कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्सपासून तयार झालं आहे, प्रोटीन कॉम्प्लेक्स आहे. अँड दिस F0 इज प्रोटीन बेस एम्बेडेड इन टू बेस अँड ॲक्ट ॲज चॅनल फॉर H+ आयॉन्स बिटवीन आउटर अँड इनर मेम्ब्रेन. तर हे जे आहे F0 हा बेस आहे. म्हणजे हे जे पार्टिकल आहे हे F1 आणि F0 ह्या कॉम्प्लेक्सनी तयार झालेला आहे. F1 हे जे आहे हे बेसमध्ये एम्बेडेड आहे. म्हणजे क्रिस्टेचा जो बेस आहे ते बेसमध्ये तो एम्बेडेड आहे. ओके. क्रिस्टेला आपण बेस म्हटलेलं आहे, त्या बेसमध्ये तो एम्बेडेड आहे. इट ॲक्ट्स ॲज ए चॅनल फॉर H+ आयॉन्स. म्हणजे प्रोटॉनचा तो पंप करतो, प्रोटॉन पंपिंग स्टेशन आपण त्याला म्हणून, हा बेस. ओके. H+ आयॉन्स तो पंपिंग करतो. F1 इज हेड प्रोटीन कंटेनिंग एन्झाईम ATP सिंथेज. या ठिकाणी महत्त्वाचं काय, हे जे F1 भाग आहे ह्याच्यातला, त्याच्यामध्ये ATP सिंथेज नावाचा एन्झाईम आहे.
विच हेल्प इन द सिंथेसिस ऑफ ATP. त्याच्या नावामध्येच आहे, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट synthesizing enzyme. So ATP synthase, this is the enzyme. F1 and F0 are connected by middle stalk portion. ओके, आता हे फिगर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, म्हणजे F1 and F0 ह्या दोन्हीला कनेक्टिंग एक भाग आहे, त्याला म्हणायचं मिडल स्टॉक और मिडल पोर्शन. बेस कंटेन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कन्सिस्टिंग ऑफ हायड्रोजन ॲक्सेप्टर्स. आणि ह्या F1 पार्टिकलचा जो बेस आहे त्याच्यामध्ये ETC आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. ओके, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ETC. आता याचं जी फिगर आहे, ह्या फिगरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते तुमच्या लक्षात येईल. द हायड्रोजन ॲक्सेप्टर्स आर, तर याच्यामध्ये जे हायड्रोजन ॲक्सेप्टर आहे, प्रोटॉन ज्याला म्हटलेलं आहे आपण प्रोटॉन ॲक्सेप्टर्स किंवा हायड्रोजन H+ आयॉन ॲक्सेप्टर कोण आहेत ह्याच्यामध्ये, तर NAD, FAD, FMN अँड डिफरंट इलेक्ट्रॉन कॅरियर्स लाईक सायटोक्रोम्स B, C, C1, A, A3 अँड कोएन्झाईम Q. तर हा सगळा मसाला त्याच्यामध्ये आहे. हे एवढे जे घटक आहेत, जे प्रोटॉन ॲक्सेप्टर्स आणि हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स. ओके, H+ आयॉन ॲक्सेप्टर्स आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स विथ कोएन्झाईम, हे सगळं त्या मायटोकॉन्ड्रियामध्ये आपल्याला आढळतं. त्यानंतर हायड्रोजन आयॉन्स आर डिराइव्ड फ्रॉम ऑक्सिडेशन ऑफ पायरुवेट और अदर सबस्ट्रेट. हे हायड्रोजन आयॉन्स येतात कुठून, तर सबस्ट्रेटपासून. तर फॉर एक्झाम्पल पायरुवेट हा कॉमन सबस्ट्रेट आहे, त्याच्यापासून हायड्रोजन आपल्याला मिळतात आणि ते हायड्रोजन पुढे पास ऑन होतात आणि त्या हायड्रोजनमधून पुन्हा इलेक्ट्रॉन निघतात आणि इलेक्ट्रॉन हे 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 सायटोक्रोम्स ते ॲक्सेप्ट करतात आणि त्याच्यामधून एनर्जी डिराईव्ह करतात. अशा पद्धतीची रचना आहे. अल्टिमेटली द हायड्रोजन आयॉन स्प्लिट इंटू हायड्रोजन रॅडिकल्स अँड इलेक्ट्रॉन्स. हे पुढे हायड्रोजन त्याचं स्प्लिटिंग होऊन इलेक्ट्रॉन बाहेर पडतात आणि हायड्रोजन रॅडिकल बाहेर पडतो. इलेक्ट्रॉन्स आर यूज्ड टू डिराईव्ह एनर्जी विच इज फिक्स्ड इंटू ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. तर इलेक्ट्रॉनमधली जी एनर्जी आहे, that energy is trapped in the biochemical called ADP, that is adenosine diphosphate. Okay, adenosine diphosphate combines with one inorganic phosphate and it is converted into ATP. Okay, so adenosine diphosphate is converted into adenosine triphosphate. So that reaction takes place with the help of what you can say electron transport chain. तर त्याच्या डिटेलमध्ये जायचं नाही आहे, पण इथे फक्त हे लक्षात ठेवायचं. ओके, आता हे क्रिस्टे दाखवलेलं आहे. दिस इज द क्रिस्टे. क्रिस्टे इज शोन इन दिस फिगर. हा जो क्रिस्टेचा भाग आहे त्याच्यामध्ये हा क्रिस्टे, हा फोल्ड, ह्या फोल्डवरती हे सगळे जे काही आहे हे F1 पार्टिकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. ओके, दिस आर द हे F1 पार्टिकल आणि हे खाली इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन असं दाखवलेलं आहे बघा. हे F1 पार्टिकल आणि दिस इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. ही मण्यांसारखी जी माळ दिसते ती इथे बघा. हे F1 पार्टिकल दाखवलेलं आहे, ज्याला ऑक्झिसोम पण म्हटलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ हेड, त्याच्यानंतर हा स्टॉक आणि हा बेस. ओके, अशी ती रचना आहे F1 पार्टिकलची, किंवा हे ऑक्झिसोम असं म्हटलेलं आहे. ओके, सो रेस्पिरेटरी चेन पण म्हणतात ह्याला, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनला रेस्पिरेटरी चेन म्हणतात. ओके, हा क्रिस्टे, ठीक आहे ना, हे क्रिस्टे असं फोल्ड. एलिमेंटरी पार्टिकल्स किंवा ऑक्झिसोम, आहे की नाही, हे एलिमेंटरी पार्टिकल्स. आउटर चेंबर, त्यानंतर ही इनर चेंबर, आहे की नाही, पोरिन नावाचं हे एक चॅनल आहे इथे. तर हे अशा पद्धतीचं हे क्रिस्टेची अरेंजमेंट आहे आणि त्याच्यावरती हे सगळे काय म्हणता येईल हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर्स, हे अशी ती रचना आहे क्रिस्टेची. म्हणून क्रिस्टे इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. आता ह्या ठिकाणी हा F1 पार्टिकल दाखवलेला आहे मित्र. सो F1 पार्टिकलमध्ये हे F1 भाग आणि F0 भाग आणि हे मधला स्टॉक. तर हे बघ तुम्हाला जसं म्हटलं होतं की हा जो इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन आहे तिथून हे 2H+ आयॉन्स किंवा हायड्रोजन किंवा प्रोटॉन इकडे पंप होतात आणि हे पंप होताना हे इथून ATP सिंथेज इथं आहे. हे ATP सिंथेज एन्झाईम F1 भागामध्ये आहे, त्याच्या साह्यानं. आणि हे ADP ॲडेनोसिन डायफॉस्फेट आणि हा दुसरा इनऑर्गॅनिक फॉस्फेट, हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट ह्याच्याबरोबर कंबाईन होऊन
ADPचं कन्वर्शन ATPमध्ये होतं, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. म्हणजे 2 फॉस्फेटवाला हा जो कंपाऊंड आहे, दिस 2 फॉस्फेट कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू 3 phosphate compound, that is adenosine diphosphate is converted into adenosine triphosphate by addition of another inorganic phosphate. म्हणजे ह्या ठिकाणी काय होतं, तर ह्या ठिकाणी हा फॉस्फेट इथे ह्या ADPला जॉईन होतं असा, आहे का नाही. आणि हा ADPला इथं जॉईन झाल्यानंतर काय होतं, म्हणजे हे याला इथं बॉन्ड फॉर्मेशन होतं. कशामध्ये, ADP अँड ह्या इनऑर्गॅनिक फॉस्फेटमध्ये हा बॉन्ड फॉर्मेशन झाला की ह्या बॉन्डमध्ये एनर्जी ट्रॅप होते. सो एनर्जी इज ट्रॅप्ड इन धिस काय म्हणता येईल बॉन्ड, अशी ती घटना आहे. म्हणजे हे ADP आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट हा जो बॉन्ड तयार होतो ना, ह्या बॉन्डमध्ये ही बाहेरची जी एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज व्हॉट कॅन से ट्रॅप्ड, दिस एनर्जी इज ट्रॅप्ड. आणि ती एनर्जी ट्रॅप होते आणि आपल्याला लक्षात येईल की ती एनर्जी जी आहे ती ATPच्या साह्यानं काय म्हणता येईल बायोलॉजिकल वर्ल्डमध्ये ती आणली जाते. तर अशा पद्धतीनं ATP फॉर्मेशन होतं मित्र हो, विथ द हेल्प ऑफ ADP अँड इनऑर्गॅनिक फॉस्फेट. तर हे इथे मी तुम्हाला दाखवत होतो की ही जी ADP आहे, ॲडेनोसिन डायफॉस्फेट, इज कन्वर्टेड इनटू ATP, ओके, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग दॅट इज ऑकरिंग हिअर, ओके. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर हे जे प्रोटॉन्स आहेत, हे प्रोटॉन्स सबस्ट्रेटकडून येतात. जसं मी म्हटलं की पायरावेट, हे पायरावेटकडून हे H+ आयन्स घेतले जातात आणि हे असे पास केले जातात. आणि हे पास होताना हे इकडे ATP सिंथेसच्या साह्यानं यू विल फाइंड दॅट ADP and inorganic phosphate combine to produce ATP. So most important thing is that ATP is produced during the oxidation, okay. आता हे आपण बोलतच आहोत, फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया काय आपण हे बोलतच आहोत, पण आता थोडक्यात आणखी त्याचं रिव्हिजन करूया आपण. मायटोकॉन्ड्रिया जनरेट ATP. So this is the most important function, the biological function, that is mitochondria generate what you can say power or energy, or it is called biological energy, adenosine triphosphate, through oxidation, dehydrogenation and phosphorylation. तर ह्या घटना घडतात, ऑक्सिडेशन होतं, डिहायड्रोजनेशन होतं आणि फॉस्फोरिलेशन होतं. ह्या 3 महत्त्वाच्या प्रक्रियेमधून ATP तयार होतं, ओके. सो देअरफॉर इन दिस वे मायटोकॉन्ड्रिया जनरेट्स ATP or biological energy. Substrate is glucose, which is broken down into 2 molecules of pyruvic acid, which is further oxidized within mitochondria into ATP, oxygen and water. तर ही घटना घडते. म्हणजे ग्लुकोज हा कॉमनली यूज केला जाणारा सबस्ट्रेट आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ ATP ड्युरिंग ऑक्सिडेशन, ओके. सो ग्लुकोज इज कन्वर्टेड इनटू pyruvic acid. This glucose is converted into pyruvic acid through glycolysis, and this pyruvic acid is further oxidized in mitochondria, okay, to generate ATP, then oxygen and water, okay. हे त्याचे काय म्हणता येईल बाय प्रोडक्ट आहे. पण महत्त्वाचं काय ATP आहे, ओके. ATP is the most important product. Proton extracted from substrate is used to extract electrons, from which energy is extracted and deposited in ATP, ओके. प्रोटॉन एक्स्ट्रॅक्ट केले जातात सबस्ट्रेटपासून आणि त्या प्रोटॉनमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन बाहेर काढले जातात आणि मग इलेक्ट्रॉनमध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी बाहेर काढली जाते अँड दॅट एनर्जी इज डिपॉझिटेड इन बायोलॉजिकल फॉर्म, दॅट इज ATP, ओके. Mitochondria also help in synthesis of lipids and elongation of fatty acids. तर अशा पद्धतीनं मायटोकॉन्ड्रियाचं दुसरं पण फंक्शन आहे की ते काय करतं, इट्स हेल्प इन सिंथेसिस ऑफ लिपिड्स अँड इलॉंगेशन ऑफ फॅटी ॲसिड्स. तर अशा पद्धतीनं मित्र हे सगळं मायटोकॉन्ड्रियाचं आहे, हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही, ओके. सो इन दिस वे वी हॅव learned this thing
तर हे इथे पुन्हा रिवाईज करायला पाहिजे तुम्हाला की हे सगळे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे. F1 पार्टिकल आहे. या F1 पार्टिकलच्या साह्यानं ATP तयार होतं. ATP इज द मोस्ट इम्पॉर्टंट बायोलॉजिकल मॉलिक्यूल और इट इज ऑल्सो कॉल्ड एज बायोलॉजिकल करन्सी. ठीक आहे, बायोलॉजिकल एनर्जी. इट इज फॉर्म्ड फ्रॉम ADP by formation of bond between ADP and inorganic phosphate. ATP is generated. तर अशा पद्धतीने ही जी एनर्जी आहे, ही एनर्जी जी म्हणजे सूर्यातली एनर्जी आहे, अन्नातली एनर्जी आहे, ती एनर्जी ATPमध्ये कन्वर्ट होते मित्रो. तर अशा पद्धतीनं तुम्ही ह्याचा अभ्यास करावा. आणखी काही रेफरन्सेस, काही पुस्तकातले रेफरन्सेस वाचून थोडीशी आणखी तयारी करावी. तुम्ही हे सर्व ऐकलं त्याच्याबद्दल धन्यवाद. काही अडचणी असतील तर पण आम्हाला संपर्क साधावा. ओके, बेस्ट ऑफ लक.